अजित पवार नेहमीच चर्चेत असतात। कधी 70,000 कोटींचा घोटाळा, तर कधी 4 तासांचे मुख्यमंत्री, तर कधी धरणाचा वाद। पण आता मात्र महाराष्ट्रात सगळीकडे ज्याच्या चर्चा आहे तो मुद्दा म्हणजे करमाळ्याच्या महिला डीवायएसपी अंजली कृष्णा आणि अजित पवारांचा व्हिडिओ कॉल। नमस्कार मित्रांनो, मी समाधान पाटील, आपण पाहतात खटपट ओरिजिनल। एका सरपंचासाठी अजितदादा स्वतः डीवायएसपींना फोन करतात आणि धमकावतात। डेप्यूटी सीएम बोल रहा हूं, आपको समझ में आता है क्या, अभी वीडियो कॉल करो, असं अक्षरशः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दम देतात। पण गंमत बघा, ज्या सरपंचासाठी अजित पवारांनी थेट डीवायएसपींना कॉल केला तो सरपंच बाबा जगताप आता एका वेगळ्या परिस्थितीत सापडला। तो म्हणजे गांजा ओढताना त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे। पण प्रश्न असा आहे, महाराष्ट्रात इतके मोठे मुद्दे आहे, त्यातला पहिला सर्वात मोठा मुद्दा संतोष देशमुख यांची निघृण हत्या, पुण्यातील स्वारगेट मधील घटना आणि मराठा आरक्षणाचे आंदोलन या विषयावर अजित पवारांनी कधीच फोन केला नाही। मात्र गांजा ओढणाऱ्या सरपंचासाठी अजित पवारांना फोन करायला मिळतो, यावरून महाराष्ट्राची लोकशाही खतऱ्यात आहे का आणि लोकशाहीची खिल्ली मात्र उडते। तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांचं विधान तर वेगळंच आहे। अंजली कृष्णा यांच्या यूपीएससी डॉक्युमेंट्स तपासायला हवे, हे ऐकलं की हसायला येतं। यूपीएससी ही भारतातली टॉप परीक्षा आहे, इथे शॉर्टकट बॅकडोर एंट्री नसते। ज्यांनी मेहनत करून ही परीक्षा पास केली त्यांना अशा पद्धतीत टार्गेट करणं म्हणजे प्रशासनाला कमी लेखणं आहे। आज जर एका डीवायएसपीला धमकी दिली जात असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय? मित्रांनो, हे प्रकरण फक्त अंजली कृष्णाचं नाही तर आपल्या लोकशाहीचं आहे। वरच्या स्तरावर गांजा फुके आणि गावगुंड राजकारण्यांचे जवळचे असतील तर खालच्या पातळीवर देखील तसंच चालणार का, असा सवाल महाराष्ट्र उपस्थित करत आहे। त्यामुळे स्पष्ट सांगतो, अजित पवारांचं हे वर्तन चुकीचं आहे आणि मिटकरींचं वक्तव्य तर हसण्याजोगं आहे। मात्र या सगळ्या प्रकारानंतर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आणि अमोल मिटकरींनीही माफी मागितली। मात्र या सगळ्या प्रकाराचं अजितदादांचा कॉल कशासाठी होता, तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, जय महाराष्ट्र।